नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति स्वामी परंपरेमध्ये माझे संन्यासग्रहण। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। गुरुजी, बंगाल नागपूर रेल्वेमध्ये एखादी अधिकाराची जागा मी पत्करावी म्हणून वडिलांचा फार आग्रह आहे, पण मी कबूल झालो नाही आणि पुढे मी आशेने बोलू लागलो, गुरुजी, मला संन्यासी करून घ्याल काय तुम्ही? मी अजिजीच्या मुद्रेने गुरुजींकडे पाहत राहिलो। पूर्वी पुष्कळदा मी त्यांना हीच विनंती करून पाहिली होती, पण माझा निश्चय किती दृढ आहे हे पाहण्याकरता त्यांनी आजपर्यंत ही विनंती अमान्य केली होती। पण आज त्यांनी माझ्या विनंतीवर कृपाळूपणे स्मित केले। ठीक आहे, उद्या तुला मी स्वामी धर्माची दीक्षा देतो, ते शांतपणे बोलू लागले। मला फार संतोष वाटतो की ही तुझी इच्छा अजून कायम आहे। लाहिरी महाशय नेहमी म्हणत असत, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ईश्वराला तुमच्याकडे येण्याचे निमंत्रण दिले नाही तर तुमच्या आयुष्याच्या हिवाळ्यात तुमच्याकडे येणार नाही। पूज्य गुरुजी, आपल्यासारखा स्वामी संन्यासी होण्याची माझी इच्छा मी कधीही सोडू शकलो नाही। त्यांच्याकडे पाहत असीम प्रेमाने मी स्मित केले। ज्याने लग्न केले नाही तो अशा गोष्टींची चिंता करतो की ज्या ईश्वराच्या आहेत, की मी ईश्वरास कसे प्रसन्न करू, पण ज्याचे लग्न झाले आहे तो फक्त ऐहिक गोष्टींबद्दलच चिंता करतो की मी माझ्या बायकोस कसे प्रसन्न करू। माझ्या पुष्कळ मित्रांनी काही आध्यात्मिक नियमादींचे पालन केल्यावर लग्ने केली। त्यांच्या आयुष्याचे मी विश्लेषण केले आहे। एकदा सांसारिक जबाबदारीच्या महारणवात उतरल्यावर दीर्घ व सखोल ध्यान करण्याचा त्यांनी केलेला निश्चय ते विसरून गेले। परमेश्वराला आपल्या आयुष्यात दुय्यम स्थान देणे हे मला अशक्य होते, असा विचारही करता येणे अशक्य होते। तो या अखिल विश्वाचा एकमेव प्रभू आहे। तो शांतपणे मनुष्यावर जन्माजन्मामधून देणग्यांचा वर्षाव करीत असतो। त्यांच्या बदली मनुष्याला एकच गोष्ट त्याला अर्पण करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे प्रेम, की जे देण्याचा किंवा राखून ठेवण्याचा अधिकार त्याच्याजवळ आहे। निर्माण केलेल्या अणुपरमाणूंमधून आपले स्वतःचे अस्तित्व परमेश्वराने फारच गुप्त व रहस्यपूर्ण ठेवण्यात अपार कष्ट घेतलेले आहेत आणि तसे करण्यात परमेश्वराचा एकच हेतू, एकच भावनापूर्ण इच्छा असली पाहिजे आणि तीही की माणसाने आपल्या स्वतंत्र इच्छेने त्याचा शोध घ्यावा। सर्वशक्तिमान अशा आपल्या लोखंडी हाताभोवती त्याने आपल्या विनम्रतेचा मुलायम हातमोजा गुंडाळला नाही काय? पुढला दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील एक अत्यंत संस्मरणीय दिवस होता। मला वाटते तो जुलै 1914 मधील एक गुरुवार होता। ऊन चांगले स्वच्छ पडले होते। कॉलेजमधून पदवी घेतल्यावर थोडे आठवडे लोटले होते। सेरामपूरच्या आश्रमातील आतल्या पडवीवर गुरुजींनी पांढऱ्या रेशमाचा एक कोरा कपडा भगव्या रंगात बुडवून ठेवला। भगवा रंग म्हणजे संन्याशाच्या वस्त्राचा परंपरेने आलेला रंग। तो कपडा वाळल्यावर गुरुजींनी संन्याशाचे वस्त्र म्हणून माझ्या भोवती गुंडाळला। एक दिवस तू पश्चिमेस जाशील, तेथे लोक रेशमी अधिक पसंत करतात, ते म्हणाले। चिन्ह म्हणून, प्रतीक म्हणून नेहमीप्रमाणे साधे कापडाचे वस्त्र वापरण्याऐवजी मी हे रेशमाचे वस्त्र पसंत केले आहे। भारत देशात साधू संन्यासी दारिद्र्याचा अंगीकार करतात, तेव्हा रेशमी वस्त्र परिधान केलेला असा क्वचितच दृष्टीस पडतो। तथापि पुष्कळ योगी पुरुष रेशमाची वस्त्रे अंगावर घेतात। त्याचे कारण असे की रेशीम कापसापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे काही सूक्ष्म शारीरिक प्रवाह रोखू शकतात। मी संस्कार क्रियाकांडाच्या विरुद्ध आहे। श्री युक्तेश्वर म्हणाले, मी तुला विद्वत संन्यास म्हणजेच उत्सवरहित संन्यास देतो। विविदिशा किंवा संन्यास धर्म देण्याची विस्तृत दीक्षा जी असते त्यामध्ये एका होमाचा समावेश होतो की ज्यामध्ये तांत्रिक असे अंत्यसंस्कार केले जातात। शिष्याचे भौतिक शरीर हे मेलेले असे समजावयाचे असते, त्याचे ज्ञानाच्या अग्नीमध्ये दहन करावे लागते। नवीन केलेल्या स्वामीला किंवा संन्याशाला एक मंत्र दिला जातो, तो असा, अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी किंवा सोहम। श्री युक्तेश्वरांना साधेपणा फार आवडत असे आणि म्हणून त्यांनी विधियुक्त संस्कार करण्याचे टाळून मला फक्त एक नवीन नाव पसंत करण्यास सांगितले। ते तू स्वतः पसंत करण्याचा खास हक्क मी तुला देतो, ते स्मितपूर्वक म्हणाले। योगानंद। क्षणभर विचार केल्यानंतर मी उत्तर दिले, या नावाचा शब्दशः अर्थ युक्तावस्थेत नित्य राहिल्याचा आनंद। तथास्तु।
याच्यापुढे तुझे मुकुंदलाल घोष हे कौटुंबिक नाव जाऊन त्याच्याऐवजी योगानंद ह्या संन्यास धर्माच्या गिरीश्रेणीमधील नावाने तू ओळखला जाशील. मी श्री युक्तेश्वरांच्या पुढे गुडघे टेकून त्यांना नमस्कार केला आणि जेव्हा त्यांनी माझ्या नवीन नावाचा अगदी पहिल्याच वेळी उच्चार केला तेव्हा माझे हृदय कृतज्ञतेने भरून आले. त्यांनी हा मुलगा मुकुंदा पुढे एके दिवशी योगानंद या नावाने संन्यासी व्हावा म्हणून प्रेमळपणे अविश्रांत असे किती कष्ट केले होते. श्री शंकराचार्यांच्या एका प्रसिद्ध स्तोत्रामधील काही श्लोक मी आनंदाने गाऊ लागलो. मनोबध्यहंकार चित्तानि नाहं न च व्योमभूतिर्न वा सप्तधातुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता च जन्म चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पी निराकाररूपी विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्न बद्धः चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. प्रत्येक स्वामी हा त्या संन्यासाश्रमाचा सदस्य असतो. ह्या आश्रमधर्माला भारतामध्ये फार प्राचीन कालापासून मान मिळत आला आहे. आद्य शंकराचार्यांनी काही शतकांपूर्वी सध्याच्या स्वरूपात आढळून येत असलेली संन्यास धर्माची पुनर्रचना केली आणि त्यावेळेपासून ह्या संस्थेतील प्रमुख धर्मोपदेशकांची एक अखंडित परंपरा चालत आलेली आहे. ह्यांपैकी प्रत्येकाला जगद्गुरू शंकराचार्य ही पदवी दिलेली असते. साधारणपणे 1 दशलक्ष संन्यासी ह्या संन्यास धर्माचे अधिकारी असावेत. ह्या आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी जे खुद्द स्वामी आहेत त्यांच्यापासूनच दीक्षा घेणे अगत्याचे असते. म्हणजे स्वामी श्रेणीचे सर्व संन्यासी अशा तऱ्हेने आपली आध्यात्मिक परंपरा आद्य शंकराचार्यांकडेच एकाच मूळ जगद्गुरूकडे जोडतात. ते अपरिग्रह वृत्ती, कोणत्याही तऱ्हेच्या मालमत्तेबद्दल, पैशाबद्दल अनासक्ती, ब्रह्मचर्य आणि गुरु किंवा आध्यात्मिक अधिकारी पुरुष यांचे आज्ञापालन यांची शपथ घेतात. पुष्कळ अंशांनी कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मोपदेशकांच्या संस्थेचे ह्या प्राचीन संन्यास धर्माशी साम्य आहे. स्वामी किंवा संन्यासी जे नवीन नाव धारण करतो त्याच्या शेवटी तो एक शब्द जोडतो व त्या शब्दावरून स्वामी पदवीच्या 10 श्रेणींपैकी कोणत्या श्रेणीचा तो स्वामी आहे त्याचा बोध होतो. या 10 श्रेणीमध्ये पुढील श्रेणींचा समावेश होतो. गिरी, ज्या श्रेणीमध्ये स्वामी श्री युक्तेश्वर यांचा व त्यांच्यामुळे माझा अंतर्भाव होतो. बाकीच्या श्रेणींमध्ये सागर, भारती, पुरी, सरस्वती, अरण्य, तीर्थ ही येतात. ज्या स्वामींच्या आश्रय धर्मीय नावाच्या शेवटी बहुधा आनंद हा शब्द येतो त्याचा अर्थ असा आहे की तो स्वामी मोक्ष प्राप्तीकरता अमुक एका मार्गाने, अवस्थेने किंवा आध्यात्मिक गुणाने मोक्ष प्राप्ती करून घेण्याची आकांक्षा बाळगतो. ते गुण किंवा मार्ग म्हणजे प्रेम, ज्ञान, विवेक, भक्ती, सेवा आणि योग वगैरे. बहुतेक स्वामींचे ध्येय मनुष्य मात्राची निरपेक्ष सेवा करणे आणि वैयक्तिक पाशबंधनांचा व आकांक्षांचा त्याग करणे हे असते व त्यामुळे असे स्वामी भारतामध्ये व प्रसंगी परदेशात परोपकाराच्या व शैक्षणिक कार्याला वाहून घेतात. जाती, पंथ, वर्ग, वर्ण, स्त्री पुरुष भेद किंवा वंशभेद यांमुळे उत्पन्न झालेल्या पूर्वग्रहांना बाजूला सारून स्वामी समान बंधुत्वाच्या आदर्शाचा पाठपुरावा करतात. परमतत्वाशी पूर्ण सायुज्यता मिळवणे, ऐक्य साधणे हे त्यांचे ध्येय असते. जागृत अवस्थेमध्ये आणि निद्रित अवस्थेमध्ये तो सोहम या विचाराशी समरस होऊन या जगतामध्ये संतोषाने, समाधानाने वावरत असतो. त्याचवेळी आपण ह्या जगाचे कोणीच नव्हे ही भावना त्याच्या ठिकाणी रुजलेली असते. अशा तऱ्हेने तो आपले स्वामी हे नाव सार्थक करतो. स्वामी म्हणजे जो आपल्या स्वतःशी, स्वशी तादात्म्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. श्री युक्तेश्वर हे स्वामी व योगी असे दोन्हीही होते. स्वामी बहुधा संन्यासी असून संन्यास धर्माशी निगडीत असतो, परंतु तो नेहमी योगीच असतो असे नाही. जो मोक्ष प्राप्तीकरता एक तऱ्हेचे विशिष्ट असे शास्त्रीय तंत्र अवलंबितो तो योगी. मग तो विवाहित असो की अविवाहित असो, गृहस्थाश्रमी असो की अन्य वर्णाश्रमी असो,
स्वामी हा शुष्क वादविवादाचा विरक्तीचा मार्ग अनुसरतो, तर योगी हा क्रमाक्रमाने उत्क्रांत होत गेलेल्या एका विशिष्ट साधना पद्धतीचा अवलंब करतो की जेणेकरून शरीर व मन ही नियंत्रित होतात, शिस्तबद्ध होतात आणि त्यामुळे तो हळूहळू मुक्त होत जातो. कोणतीही गोष्ट भावनेच्या आधारावर किंवा अंधश्रद्धेवर ग्राह्य न धरता योगी प्राचीन ऋषीप्रणीत अनुभवाने सिद्ध व सफल ठरलेल्या अशा आध्यात्मिक प्रक्रियांचा अभ्यास करतो. भारतामध्ये प्रत्येक युगात अशा तऱ्हेचे योगाचे आचरण करणारे अनेक योगी निर्माण झालेले आहेत की जे खऱ्या योगी ख्रिस्तासारखे जीवनमुक्त झालेले आहेत. इतर भौतिकशास्त्रांप्रमाणे योगाचा अभ्यास हा कोणत्याही हवामानाच्या प्रदेशातल्या किंवा काळातल्या लोकांना करता येतो. काही अज्ञानी लेखकांनी अशी मतप्रणाली प्रसृत केलेली आहे की योगाभ्यास हा पाश्चिमात्यांना धोक्याचा किंवा गैरसोयीचा आहे. ही विचारसरणी चूक आहे आणि या चुकीच्या प्रचारामुळे पुष्कळशा निष्ठावंत साधकांना त्या साधनेच्या अनेकविध लाभांपासून वंचित केलेले आहे. योग ही चित्तवृत्ती निरोध करण्याची एक पद्धती आहे. विचारांचा हा जो प्रक्षोभ होत असतो तो प्रक्षोभ काढून टाकून विचारांना काबूत ठेवण्याची ही एक पद्धत आहे. हे विचार काबूत न ठेवल्यास ते सर्वच लोकांना, मग ते कोणत्याही देशातील असोत, तत्वाच्या सत्य स्वरूपाच्या दर्शनापासून बाजूला सारतात. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सर्वांनाच सारखा आरोग्यप्रद असतो, त्याप्रमाणे योग साधना ही सर्वांनाच, पौर्वात्यांना तसेच पाश्चिमात्यांनाही लाभदायी आहे. बहुतेक माणसांचे विचार अस्थिर व लहरी असतात. त्यामुळे योगाभ्यासाची चित्तवृत्ती निरोध शास्त्राची गरज अगदी उघड आहे. प्राचीन महर्षी पातंजली यांनी योगाचे चित्तवृत्ती निरोधा असे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिलेली संक्षिप्त पण अत्युत्कृष्ट अशी योगसूत्रे ही हिंदू तत्त्वज्ञानाच्या 6 शाखांपैकी एक शाखा म्हणून समजली जातात. भारतीय तत्त्वज्ञानाच्या 6 दर्शनांपैकी हे एक दर्शन आहे. ही 6 दर्शने केवळ तात्विक उपदेश देत नसून ती तत्त्वज्ञानाची व्यावहारिक बाजूसुद्धा विशद करून सांगतात. बुद्धीला उमजेल अशी आत्मविषयक प्रत्येक प्रकारची चिकित्सा करून भारतीय तत्त्वज्ञानाने 6 विशिष्ट साधनांचा पुरस्कार केलेला आहे. ह्या साधनांचा हेतू म्हणजे दुःखाची कायमची निवृत्ती करणे आणि कालनिरपेक्ष अशा आनंदाची प्राप्ती करून घेणे हा होय. अगदी अलीकडच्या उपनिषदांमध्ये ह्या षड्दर्शनांपैकी योगसूत्रांना सरळ सत्यशोधन करण्याची सर्वोत्तम पद्धत मानली जाते. योगासारख्या प्रात्यक्षिक तंत्राचा अभ्यास करून मनुष्य तर्क कुतर्कांचा वैराण मुलूक पाठीमागे टाकून परमतत्वाचा अंतिम सत्याचा अनुभव करून घेतो. पातंजलीच्या योग पद्धतीला अष्टांग योग पद्धती असेही म्हणतात. ह्या पद्धतीची पहिली 2 अंगे म्हणजे यम नैतिक व्यवहार आणि नियम धार्मिक व्रते. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह आणि नियम म्हणजे शौच, तप, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. पुढील अंगे म्हणजे आसन म्हणजेच बसण्याची शास्त्रशुद्ध बैठक. मेरुदंड ताठ असला पाहिजे आणि शरीर ध्यानाच्या दृष्टीने सुखावह अशा आसनामध्ये स्थिर असले पाहिजे. प्राणायाम प्राण सूक्ष्म जीवनप्रवाह यांवर नियंत्रण ठेवणे आणि प्रत्याहार म्हणजे बाह्य वस्तूंपासून इंद्रियांना आत खेचून घेणे. शुद्ध योगाची शेवटची 2 अंगे म्हणजे धारणा, याचा अर्थ एकाच विचारावर मन केंद्रित करणे, ध्यान आणि समाधी. समाधी म्हणजे अतींद्रिय ज्ञानाचा अनुभव. ह्या अष्टांग योगाच्या साधनेने कैवल्य प्राप्ती होते, म्हणजे योगी बुद्धियुक्त अवलोकनाच्या पलीकडे जाऊन सत्यदर्शनाचा अनुभव घेतो. एखादा असा प्रश्न करील की मोठा कोण, स्वामी की योगी? तर त्याला उत्तर असे की एकदा ईश्वराच्या ठिकाणी तादात्म्य पावल्यावर निरनिराळ्या मार्गातील भेदभाव नष्ट होतात. परंतु भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की योगमार्ग हा सर्वंकष सर्वग्राही असा मार्ग आहे. योगमार्गाचे तंत्र हे केवळ काही विशिष्ट प्रकारच्या आणि स्वभाव धर्माच्या लोकांकरिता, उदाहरणार्थ संन्यास मार्गाकडे ज्यांच्या मनाचा कल आहे आणि अशाच थोड्या साधकांकरता आहे असे नाही.
योगाभ्यासाला कोण्या एका पंथाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असे नाही. योगशास्त्राने सर्व लोकांची एक गरज भागवली जाते, म्हणून सर्व लोकांना त्यांचे एक नैसर्गिक आकर्षण वाटते. खरा योगी ह्या जगामध्ये फक्त आपले नियत कर्म करीत राहतो. पाण्यामध्ये जसे लोणी तरंगावे तसा तो ह्या जगात अलिप्तपणे वावरतो, न घुसळलेल्या व सहजरित्या पाणी मिसळून पातळ केलेल्या दुधाप्रमाणे. म्हणजे आचार विचारशून्य अशा सामान्य मनुष्याप्रमाणे त्याचे वागणे नसते. ऐहिक कर्म करावयाचे म्हणजे ईश्वरापासून अलिप्त राहण्याची जरुरी नाही. फक्त त्याने अहंकारजनित वासनांपासून मानसिकदृष्ट्या अनासक्त राहिले पाहिजे आणि ह्या जगामध्ये आपल्या कर्तव्याचा भाग ही परमेश्वराचीच आज्ञा असे समजून पार पाडला पाहिजे. आज असे पुष्कळ महात्मे आहेत की जे अमेरिकन किंवा युरोपियन किंवा हिंदू व्यतिरिक्त शरीरांमध्ये वास करीत असून आणि ज्यांनी योगी किंवा स्वामी ही नावेसुद्धा ऐकली नसतील, पण ते ह्या शब्दांच्या व्याख्येला पूर्णपणे उतरतील. हे महात्मे मनुष्य मात्राची निस्वार्थपणे सेवा करीत असतात किंवा विचार व विकार यांवर पूर्ण स्वामित्व मिळवले असल्याने किंवा परमेश्वराविषयी एकनिष्ठपणे प्रेम बाळगल्याने किंवा धारणेच्या महान सामर्थ्याने ते खऱ्या अर्थाने योगीच असतात. योगाचे ध्येय जे आत्मसंयमन ते त्यांनी आपल्यापुढे ठेवलेले असते. अशा माणसांना जर योगाचे निश्चित शास्त्र शिकवले असते तर ती माणसे याहूनही उच्च कोटीला गेली असती. कारण योगशास्त्राच्या पद्धतशीर अभ्यासाने मनुष्याच्या मनाला व जीवनाला अधिक जाणीवपूर्ण वळण मिळू शकले असते. पुष्कळशा पाश्चिमात्य लेखकांनी योगाचा वरवर अभ्यास केल्याने खरा योग म्हणजे काय याबद्दल त्यांची चुकीची कल्पना झालेली असते. योगशास्त्रावर टीका करणारे लोक हे योगाभ्यासाचे प्रत्यक्ष आचरण करीत नाहीत. योगावर विचारपूर्वक मतप्रदर्शन करणाऱ्यांमध्ये डॉक्टर C.G. युंग ह्या प्रसिद्ध स्विस मानसशास्त्रज्ञाचे नाव नमूद करण्यासारखे आहे. डॉक्टर युंग लिहितात, जेव्हा एखाद्या धार्मिक पद्धतीची ती शास्त्रीय पद्धती आहे म्हणून शिफारस केली जाते, तेव्हा पाश्चिमात्य जगात तिचा स्वीकार केला जातो. योगशास्त्र ही अपेक्षा पुरी करते. योगाचा नवीनच अभ्यास करू लागल्याने जे त्या शास्त्रावर मोहित झाले व योगाचा अर्धामुर्धा अभ्यास केल्याने ज्यांच्या मनात त्या शास्त्राबद्दल कुतूहल निर्माण झाले असे लोक सोडले तरी योगाभ्यासाचे अनुयायी पुष्कळच आहेत व त्याची कारणेही तशी सबळ आहेत. योगशास्त्राने आपल्याला नियमबद्ध अनुभव मिळवणे शक्य असते व त्यामुळे अनुभवजनित प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी पुढे मांडण्याची शक्यता असते आणि त्या तशा पुढे मांडल्या गेल्या म्हणजे शास्त्रज्ञाचे समाधान होते. शिवाय योगशास्त्राच्या रुंदीमुळे, खोलीमुळे आणि त्याच्या पुरातनत्वामुळे, त्याच्या तत्त्वज्ञान पद्धतीमुळे की ज्यामध्ये जीवनाच्या प्रत्येक कक्षेचा समावेश होतो, योगशास्त्राचे भवितव्य कल्पनेच्या बाहेर उज्ज्वल आहे. प्रत्येक धार्मिक किंवा तत्त्वज्ञान विषयक आचाराला एक तऱ्हेची मानसिक शिस्त किंवा मानसिक आरोग्याच्या नियमांची शिकवण ही आलीच. योगाची अनेकविध शारीरिक आसने पण शरीराचे शुद्धीकरण घडवून आणतात. कारण योगासने ही जुजबी शारीरिक व्यायामापेक्षा, कसरतीपेक्षा आणि श्वसनांच्या व्यायामापेक्षा उच्च दर्जाची असतात. कारण ती नुसतीच यांत्रिक व वैज्ञानिक नसून त्यात तत्त्वज्ञान भरलेले असते. योगासनामुळे शरीराच्या निरनिराळ्या अवयवांना हालचाल करावी लागते आणि त्या हालचाली चालू असता त्यांचा आत्म्याशी संपर्क साधला जातो. ह्या बाबतीतले ठळक उदाहरण द्यावयाचे म्हणजे प्राणायामाच्या क्रियेचे देता येईल. आता प्राण म्हणजे श्वास खरा, पण प्राण म्हणजे ब्रह्मांडांची विश्वसंचालक शक्तीसुद्धा होय. ज्या मूलभूत विचारांवर योगशास्त्र आधारलेले आहे ते विचार जर सोडून दिले तर त्यांविरहित योगाभ्यास हा फलदायी होत नाही. योगाभ्यासामध्ये शरीर व मन यांची एकमेकात सांगड घातलेली असते आणि ती सांगड अगदी असाधारण स्वरूपाची असून परिपूर्ण असते. पौर्वात्य देशात जेथे हे विचार व ही साधना विकास पावलेली आहे आणि जेथे कित्येक हजारो वर्षांच्या एका अखंडित परंपरेने तो आध्यात्मिक पाया घातलेला आहे, तेथे माझा असा विश्वास आहे की योग ही शरीर व मन यांचे निःशंक एकत्व साधण्याची एक परिपूर्ण व
यथायोग्य पद्धत आहे. एकत्व हे अशा तऱ्हेची मनोवृत्ती व स्वभाव निर्माण करते की जेणेकरून अंतःप्रेरणा मिळवणे शक्य होते. एवढेच काय, पण चैतन्याच्या वरच्या थरावरही योगाभ्यासी जाऊ शकतो. ज्यावेळी मनसंयमाचे आंतरिक शास्त्र हे बाह्य सृष्टीवर विजय मिळवून देणाऱ्या भौतिक शास्त्रांइतकेच पाश्चिमात्य जगाला अगत्याचे वाटेल, ती वेळ लवकरच येत आहे. वस्तुजात हे वास्तविक पाहता शक्तीचे घनस्वरूप आहे. हे सत्य आता शास्त्रीयदृष्ट्या निरपवाद ठरलेले आहे आणि हे सत्य माहीत झाल्याने अणुयुगात माणसांची मते गंभीर आणि विशाल बनतील. मनुष्याचे मन दगडापेक्षा व धातूपेक्षा जास्त शक्ती धारण करू शकते आणि ती शक्ती त्याने आपल्या अंतर्गतामध्ये मुक्त केली पाहिजे. नाहीतर हा नवीनच निर्माण झालेला जडस्वरूप अणुराक्षस ह्या जड सृष्टीवरच उलटेल व त्याचा अमानुष नाश करून टाकेल. मनुष्याला अणुबॉम्बबद्दल जे हे ज्ञान प्राप्त झाले आहे त्याचा एक अप्रत्यक्ष फायदा घडून येत आहे. त्यामुळे विनाशाची कल्पना येऊन त्याला योगशास्त्रामध्ये व्यावहारिक स्वरूपाची आस्था वाटू लागली आहे. जणू योगशास्त्र म्हणजे खरेखुरे बॉम्बपासून वाचवण्याचे सुरक्षित स्थानच होय. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.